मित्र हो, रसिक हो, वाचक हो, श्रोते हो, नमस्कार. मागचा काही काळ आपण बऱ्याच लघुकथा इथे ऐकल्यात, ज्या एका भागात पूर्ण होणाऱ्या होत्या. आणि तुमच्या सर्वांच्या आग्रहाच्या मागणीवरून मी आता एक एपिसोडिक कादंबरी आणतोय. ही काही भागांमध्ये तुमच्यासाठी आणतोय. एक प्रदीर्घ कथा. जिथे निवेदन असतं तिथे अतिरंजित नाट्य हे टाळलं जातं. पण जिथे नारायण धारपांसारखा लेखक एखादी घटना उलगडतो, तेव्हा ती घटना उलगडताना त्यांनी वापरलेले जे शब्द आहेत, त्या शब्दांमधला जो अवकाश आहे, त्यामधून त्या घटनेचे वेगवेगळे पैलू आपल्या मनामध्ये उलगडत जात असतात. आणि त्यामुळे जिथे अतिरंजित नाट्य आणण्याची अजिबात आवश्यकता नाही, त्या ठिकाणी मी ते आणत नाही. जिथे संवाद आहेत, नारायण धारप यांच्या लिखाणाचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे की संवादांमधून ती कथा एका वेगळ्या पद्धतीने मांडली जाते. त्या संवादांमध्ये जिथे गरज आहे तिथे ते नाट्य मी जरूर आणतो, पण जिथे त्याची गरज नाही आहे, जिथे ते ओढून ताणून आणल्यासारखं वाटेल, तर ते मी करणार नाही आहे. तर त्यामुळे या कथेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त भाषिक सौंदर्याचा आस्वाद घेता यावा या पद्धतीने मी ती कथा मांडतोय. आणि लेखकाचे शब्द पुन्हा एकदा जास्तीत जास्त पारदर्शक पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्या कथेचा आपल्याला अत्यंत सोप्या सरळ पद्धतीने आस्वाद घेता यावा, एवढाच माझा त्याच्यामागे हेतू आहे. पण त्या कथेच्या अनुषंगाने जे काही आपल्या मनात उलगडतंय, ते उलगडण्यासाठी तो अवकाश तुम्ही द्यावा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर वळूयात आपल्या कथेकडे. या कथेचं नाव आहे सैतान. लेखक नारायण धारप. सैतान. प्रकरण 1. खडकी, कोथरूड, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी यांच्यासारखंच 3 वाडी हे पुण्याचं एक उपनगर आहे. गेल्या 10-12 वर्षात तिथेही RCCच्या 3 मजली इमारती उभ्या राहिल्यात. अपार्टमेंट हाऊसेस बांधली गेली आहेत. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या पसरल्या आहेत. ओनरशिप ब्लॉक झालेत. एकरावर घेतलेल्या जमिनीत चौरस फुटावर विकून एका रात्रीत लक्षाधीश झालेले लोक 3 वाडीत आहेत. तसेच टिनपाट, गोंडपाट, प्लायवूडच्या झोपडपट्ट्यातून राहणारे, एक वेळ जेवल्यावर दुसऱ्या जेवणाची शाश्वती नसलेले लोकही तिथे आहेत. 61च्या जलप्रलयानंतर पुण्याची जी वेडीवाकडी वाढ झाली, त्यातलाच एक फाटा 3 वाडीपर्यंत पसरला होता. 61च्या आधीपासूनचे काही मोजके लोक अजूनही 3 वाडीत राहत होते. नदीच्या काठावर नीलेश्वराचं मंदिर होतं. देवळात प्रथमपासून राहणारे पुजारी, ते व्यवसायानं पुजारी होते, नावानंही पुजारीच होते, तिथे होते. सैन्यातून निवृत्त झाल्यावर हौसेनं आणि कष्टानं शेती पोल्ट्री व्यवसाय यशस्वीपणे करणारे कर्नल चौधरीही होते. सँडहर्स्टमधून बाहेर पडलेल्या शेवटच्या भारतीय अधिकाऱ्यांपैकी कर्नल चौधरी होते. लढाईच्या, धोक्याच्या, धकाधकीच्या मामल्यातून जगलो वाचलो तर असं घर बांधीन त्यांनी खंदकातून, तोफा, बंदुका, विमानं, रणगाडे यांच्या धडधडाटातून एक स्वप्न उराशी अभंग ठेवलं होतं. मॉमच्या म्हणजे सॉमरसेट मॉमच्या मलेशियात घडलेल्या एका कथेसाठी काढलेलं चित्र त्यांनी कापून स्वतःशी ठेवलं होतं. मॉमचा दारुड्या कमिशनर, त्याची तरुण उच्छृंखल पत्नी, नव्यानं नोकरीत आलेला एकाकी असिस्टंट कमिशनर, त्यांचा क्लब, त्यांची गुप्त प्रेम प्रकरणं, सर्व काही इतिहासाच्या लाटांबरोबर वाहून गेलं. तरीही कर्नल चौधरींचं स्वप्न शाबूत होतं आणि त्यांनी तसं घर बांधलं. 4ही बाजूंनी 6 फूट उंच जोतं, मग 10 फुटांचा रुंद व्हरांडा, मग मध्यभागी 6 प्रशस्त उंच खोल्यांचा कोलोनियल बंगला, काळ्या फ्रेमची अखंड काचांची 4x7ची दारं, 15 फूट उंचीवर पांढरी शुभ्र तख्तपोशी, 4 फुटी पंखे, रिजन्सी फर्निचर, पुढच्या बाजूस हिरवागार लॉन, मागे किचन गार्डन व मग मळा, शेती, गोठा, नोकरांची घरं. इस्टेटीत 2 विहिरी होत्या. वीज यायच्या आधी त्यांनी जनरेटर बसवून घेतला होता. पुणे कॅम्पातल्या GPOत ते आठवड्यातून एकदा जात. पत्रे, पेपर, मासिकं बॉक्समधून घेऊन येत. बाकी स्वतंत्र स्वयंपूर्ण आयुष्य. पहाटेस खांद्याला बंदूक लावून, न शिलगवलेला म्हणजे तो मागून परत तांना ओढायचा, तो पाईप दातात गच्च धरून बरोबर रेड आणि ब्लॅकची मास्टिफची जोडी घेऊन ते मागच्या टेकडीकडे जात, तेव्हा त्यांच्यासारखा सुखी समाधानी कोणी नसेल.
एखाद्या सकाळी ससा नाहीतर एखादा मूरहेन असं काहीतरी सापडे, पण ते महत्त्वाचं नव्हतं. जगण्याची एक पद्धत, अ वे ऑफ लाईफ याला ते महत्त्व देत होते. 1920 ते 1940 मधलं जग केव्हाच नामशेष झालं होतं. त्याचा एक आभास टिकवण्याची त्यांची धडपड होती. ते डोळ्यांवर कातडं उडत होते, स्वतःला फसवत होते. पण हा एक दुर्गुण असला तर तो निरुपद्रवी होता. इतर कोणाला त्याचा त्रास होत नव्हता. चौधरींची जगाकडे मागणी असेल तर ती एकच होती, मला एकटं राहू द्या. आणि जगात अर्थात हीच मागणी कधी मान्य होत नाही. मग हमरस्त्याच्या कडेला जेव्हा जागेची सफाई सुरू झाली, पाया खणण्याचं काम सुरू झालं, तेव्हा चौधरी एकाएकी झोपेतून जागे झाल्यासारखे भानावर आले. पुण्याकडे आता त्यांनी नीट लक्ष देऊन पाहिलं. पूर्वी न दिसलेल्या कितीतरी गोष्टी त्यांना आता दिसल्या. एखाद्या अमिबानं भक्ष्यासाठी आपला एखादा तंतू लांब लांब सरकवावा तसा पुण्याचा एक एक तणावा त्यांच्या वाडीच्या रोखानं येत होता. चौधरींनी जास्त खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या अनेक शेजाऱ्यांनी आपल्या जमिनी कारखान्यांना, बिल्डिंग प्रमोटर्सना, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांना विकूनही टाकल्या होत्या. त्यांचा सर्व विरोध, सर्व आदळापट, सर्व आरडाओरडा, सर्व ओळखी, सर्व पत्रव्यवहार सर्व व्यर्थ ठरला. हमरस्ते आले, जोड रस्ते आले, बोळ आले, ट्विन्स डुप्लेक्स अपार्टमेंट हाऊसेस, बॉक्स दुकानं, चाळी, शाळा, दवाखाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बँका, झोपडपट्ट्या सर्व काही आलं. त्यांचा 2 एकराचा मळा, बंगला आणि 20 एकराची शेती एवढाच काय तो त्या गजबजलेल्या घाईगर्दीच्या कोंडमारा करणाऱ्या नागरी विस्तारातला त्यांचा विसावा राहिला. चौधरी रागावत, शिव्या देत, राग अगदीच अनावर झाला तर एखादा पेग आणखी घेत. शहराचा वाढता विस्तार चौधरींना गळफासासारखा वाटला, तर तो दिनकर पुजाऱ्याला जीव वाचवणाऱ्या दोरीसारखा वाटला. 40 साली दिनकर पुजाऱ्याचं जग एकदम उलटं पालटं झालं होतं. भाव कडाडले होते, प्राप्ती मात्र रुडावली होती. 47च्या हत्याकांडात देवळा शेजारचा राहता वाडा आगीत भस्मसात झाला होता. तेव्हापासून दिनकर, त्याची बायको आणि एकुलता एक मुलगा देवळातल्या ओवरीतच राहत होते. निलेश्वराला देणगीच्या रूपानं जमिनी मिळाल्या होत्या, पण या ना त्या कारणानं त्या आता पुजारी घराण्याच्या वहिवाटीत नव्हत्या. मानमरात, पैसा, प्रतिष्ठा, इस्टेट सर्व काही जात जात दिनकरचं जग आता निलेश्वराचं मंदिर आणि त्याच्या आसपासची 2 एकरांची जागा येथपर्यंत आक्रसत आलं होतं. खास माझं एकट्याचं असं म्हणण्यासारखं तेवढंच आता त्याच्यापाशी राहिलं होतं. निलेश्वराचं मंदिर प्राचीन होतं. गोटीव दगडाचं, सुंदर कोरीव कामाचं बांधकाम, पडझड नाही, मोडतोड नाही. गारेची अर्धपारदर्शक शाळुंका, पण 150 पेक्षा जास्त भाविक अगदी महाशिवरात्रीलाही यायचे नाहीत. 400-500 वर्षांपूर्वी केव्हा तरी बांधलेलं मंदिर. आताच्या पुण्याशी त्याचा संबंध कधीच जडला नव्हता. पण पुण्याचा परीघ वाढत गेला. शेवटी 3 वाडीला भिडला आणि पाण्यावाचून शुष्क झालेलं रोपटं पाणी मिळताच एकदम टवटवीत व्हावं तसं दिनकर पुजाऱ्याच्या निलेश्वराचं झालं. देऊळ चौरस्त्यावर होतं. आता जागेच्या फुटाफुटाला मोल आलं होतं. बँका कर्ज द्यायला तयार होत्या. प्रमोटर्स खरेदी खतावर नंबर 2 रक्कम द्यायला तयार होते. प्रमोटर्सपैकी एकानं स्वतःची योजना सुरक्षित व्हावी म्हणून टायटलचा शोध घेऊन त्या जागेवर दिनकर पुजाऱ्याची संपूर्ण मालकी असल्याची खात्री करून घेतली आणि 3 वाडीची वस्ती वाढली तसं मंदिरालाही महत्त्व आलं. लघुरुद्र, आवर्तन, अभिषेक इत्यादी धार्मिक कार्यांसाठी लोकांची चौकशी व्हायला लागली. गावातले 1-2 उपाध्यायही नियमित यायला लागले. निलेश्वर शेवटी मला पावला, दिनकर पुजारी मनात म्हणत होता. निलेश्वर मंदिराभोवती टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या होत्या. बँका होत्या, दुकानं होती, ऑफिसं होती. दिनकर पुजारी आता निलेश्वराची ओवरी सोडून एका आलिशान 4 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होता. मुलाला इंजिनियर करून मग जमलं तर परदेशी पाठवायची स्वप्न पाहत होता. आणि ती काही अगदीच अशक्य कोटीतली गोष्ट नव्हती. निलेश्वरापासून रस्ता निघायचा तो जुन्या मशिदीवरून जायचा. त्या मशिदीला जुनी मशीद नाव कोणी केव्हा का दिलं कोणालाही माहीत नव्हतं, कारण 3 वाडीत ती एकच मशीद होती. तिथे शौकत अली इमाम होते.
शौकत अली आता 60च्या पुढे गेले होते. दाढीचे भुवयांचे केस पांढरे शुभ्र झाले होते, पण शरीराला एवढासाही बाक आला नव्हता. डोळ्यांभोवती सुरकुत्यांची जाळी आली होती, पण डोळे मात्र अगदी सुरुवातीपासून होते तसेच तीक्ष्ण पाणीदार होते. शौकत अलींना मूल-बाळ, भाऊ-बहीण, बायको, संसार काही नव्हतं. त्यांच्यानंतर कोण इमाम येणार होता ते वक्फ ठरवणार होतं, पण गेली 40 वर्ष शौकत अली इमाम म्हणून मशिदीची सर्व व्यवस्था पाहत होते. तशीच जीवात जीव असेपर्यंत पाहणार होते. पुढचं काय असं कोणी विचारलं तर शौकत अली वर पाहत खुदाकडे बोट दाखवत. तीनवाडीत मुसलमानांची घरं जेमतेम 30 होती. त्यातलेही बहुतेक हातावर पोट भरणारे रोजंदारीचे कामगार. महिन्याच्या महिन्याला चंदा द्यायलाही त्यांना कोण आटापिटा करायला लागायचा. काही काही दिवस त्यांना व अर्थात शौकत अलींनाही कठीण गेले असले पाहिजेत. दावतला बोलावणं आलं तर ठीकच, नाहीतर शौकत अली आपले मशिदीच्या वरांड्यात वाचत नाहीतर ध्यान करत बसलेले असायचे. पण स्वतःवर कशीही वेळ आली तरी मशिदीच्या व्यवस्थेत त्यांनी गेल्या कितीतरी दशकात काहीही आबाळ होऊ दिली नव्हती. सर्व इमारत चुन्यानं कशी पांढरी फेक रंगवलेली असायची, इतकी की दुपारच्या उन्हात डोळेच दिपावेत. आवारात 5-6 झाडं होती, पण ती कशी व्यवस्थित असायची. कुठे पालापाचोळा नाही की घाण नाही. मागेच कब्रस्तान होतं, तिथेही व्यवस्थित निगा राखलेली असायची. अर्थात मशिदीजवळच्या विहिरीला पाणी 12 महिने असायचं, तेव्हा गवत हिरवगार ठेवणं, झाडांना पाणी देणं ही कामं सोपी होती. तीनवाडीचा मूळचा परिसर सोडल्यावर जरा आतल्या बाजूला चर्च होतं. तिथल्या स्थानिकांना, अगदी ख्रिश्चनांना सुद्धा चर्चचं डिनॉमिनेशन काय होतं हे माहीत होतं का नाही शंकाच होती. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश रेजिमेंट बरोबर आलेला फादर हेनरी मॉर्गन मागे राहिला होता. त्याच्या शब्दात म्हणजे त्याला इथे लॉर्ड क्राइस्टची हाक आली होती. आर्मी पास्टरशिपचा राजीनामा देऊन त्यानं तीनवाडीजवळ स्वतःच्या पैशांना जमीन खरेदी केली होती. तेव्हा ती माळरानाची जमीन त्याला 40 रुपये एकर या भावात मिळाली होती. आणि मग इंग्लंड, युरोप, अमेरिका या देशात दौरे करून फादर हेनरीनं वर्गणी जमा करून आणली होती आणि सेवन्थ डे सेंट्सच्या पंथाचं चर्च उभं करून मिशन स्कूल, वर्कशॉप इत्यादी सुरू केलं होतं. 1960 साली फादर हेनरी डायरिया होऊन मरण पावला होता आणि केरळातून आलेला काळा फादर मायकेल मिशनची आणि चर्चची व्यवस्था पाहत होता. गेल्या 30 वर्षात अनेक जीवांना फादर हेनरीनं आणि मग फादर मायकेलनं प्रकाश दाखवला होता. पोटासाठी त्यांनी धर्मांतर केलं असं म्हणून त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे. धारयती इति धर्मः. परदेशातल्या देणग्या चालूच होत्या. चर्चला जोडून आता एक रेक्टरी होती, लहानसं वर्कशॉप होतं, धर्मशाळा होती. मिशन स्कूलची इमारतही आता 8 खोल्यांची झाली होती आणि चर्च मागच्याच पवित्र जागेत ख्रिस्ती लोकांचं कब्रस्तान, सेमेटरी होती. तसे हेडस्टोन अगदी साधेच होते. फक्त फादर हेनरीच्या थडग्यावर बसवण्यासाठी मायकेलनं एक अतिउत्तम संगमरवरी हेडस्टोन पुण्यातून घडवून आणला होता. त्या चौरसावरच्या गवताची फादर मायकेल स्वतः निगा राखत असे. सभोवतालच्या पितळी साखळ्यांना स्वतः पॉलिश करत असे. दर रविवारी हेडस्टोनपाशी न चुकता ताजी फुलं ठेवत असे. फादर हेनरी हेच त्याला आपल्या वडिलांच्या ठिकाणी होते. पण तीनवाडीतल्या नव्या आणि जुन्या रहिवाशांची केवळ हीच 3 श्रद्धास्थानं नव्हती. मंदिर, मशीद, चर्च. कदाचित सामान्यांना तिथली धार्मिकता पोथीबद्ध, तार्किक, सात्विक, कोरडी वाटत असावी. निदान काहींना तरी. त्यांना काहीतरी जवळचं, व्यक्तिगत, माणसासारखा राग, लोभ, समाधान, द्वेष दाखवणारं दैवत किंवा दैवतं हवी असतील. वेगवेगळ्या नावाखाली पूजले जाणारे अनेक देव तिथे होते. म्हसोबा, मुंजाबा, वेताळ, पीर, संत, महंत किंवा नुसतीच झाडाला शेंदूर फासलेली नमस्काराची मागणी करणारी अनामिक दैवत किंवा मंत्र, चेटूक, जारण मारण, जडीबुटी करणारे वैदू. पण कोणत्याही मानवी समुदायाला हे हवेतच. त्यांच्याखेरीज समाजाला पूर्णता येत नाही. इतर कशानंही न भागणारी मनाची एक गूढ भूक ते भागवत असतात. खूप उंचीवरून एखाद्यानं पाहिलं असतं तर तीनवाडीचा परिसर त्याला असा दिसला असता. पुणे मुंबईचा पांढरा फेक राजरस्ता,
त्याच्या पूर्वेला पसरत गेलेल्या 3 वाडीच्या इमारती, बुद्धिबळाच्या पटाच्या चौकोनासारखे चौकोन, एक मोठा हिरवागार चौधरींची इस्टेट, एक मध्यातला मोठा पोकळ नीलेश्वराचं मंदिर, त्यापुढे मशिदीचा पांढरा शुभ्र ठिपका आणि मग दूरवरचं चर्चचं उंच लाल शिखर, त्यावरचा पांढरा क्रॉस. दिवसा उजेडी श्रावणातल्या मंतरलेल्या सूर्यप्रकाशात पाहिलं तर मोठं मोहक दृश्य. सैतान प्रकरण 2. आज चौधरींना घराबाहेर पडायला 6 वाजले होते. फार्मवरच्या लोकांना एक एक गोष्ट 10 सांगितल्याखेरीज नीट समजायचीच नाही आणि नीट सांगण्यात जरा जरी कुचराई केली तर लागलीच त्याचं फळ भोगायला लागायचंच. तेव्हा कर्नल चौधरी आपला सगळा अधीरपणा मनात ठेवून शांत आवाजात त्यांना पुन्हा पुन्हा तेच तेच सांगत राहिले, त्यांना सर्व काही नीट कळेपर्यंत. हातातली मलाक्का केन फिरवत ते निघाले तेव्हा सूर्यास्त व्हायला आला होता. संध्याकाळच्या वेळी दोन्ही कुत्र्यांना त्यांनी राखणीसाठी बंगल्यावरच ठेवलं होतं. ते एकटेच मागच्या अंगणातून मग मळ्यातून मागच्या अंगानं बाहेर पडले. त्या बाजूनं टेकडी जवळ पडायची आणि गावातले जास्त रस्तेही ओलांडावे लागत नसत. मनाला कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी आसपास दाटलेल्या सर्व दिशांनी घेरून त्यांना कोंडणाऱ्या या मानवी गर्दीचा त्यांच्या मनातला तिटकारा काही केल्या कमी झाला नव्हता. आपण जात्याच मेसोजायनिक आहोत, माणूस घाणे आहोत, ते स्वतःशीच म्हणायचे. टेकडीच्या वाटेवर त्यांना खूप ओळखीचे काही रोज भेटणारे भेटले. हात किंवा केन हलवून चौधरींनी त्यांची दखल घेतली. सूर्य खाली चालला होता. टेकडीवर ते पोहोचले तेव्हा सूर्यास्त होऊन गेला होता. संधी प्रकाशही काळोखात विरघळत होता. पायाखाली गावातले दिवे पेटले होते. आपल्या चौकोन, त्रिकोण, वर्तुळ अशा भूमितीच्या आकृत्यात चमचमत होते. काही रचना खऱ्या होत्या तर काही केवळ सापेक्ष मांडणीनं तयार झाल्या होत्या. रस्ते, घरं, बंगले, फ्लॅट्स, दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमा, बँका, ऑफिसेस. एखाद्या झाडावर पाहता पाहता मधमाशांचं मोहळ लागावं तशी ही माणसं शेकड्यांनी हजारांनी 3 वाडीत जमली होती. एक नवं गाव वसवीत होती, एका नवीन परंपरेला जन्म देत होती. 20 वर्षांनी यांच्यातलेच वृद्ध लोक स्वतःला, म्हणजे तेव्हा गावाला एखादं नवं फॅन्सी नाव देण्यात आलं नसेल तर 3 वाडीचे संस्थापक म्हणून फुशारकीनं सांगतील. कर्नल चौधरींची आठवण कोणाला राहील? कोणालाच नाही. कर्नल चौधरींची कोणाला फिकीर होती? गावातल्या नवीन आलेल्यांबद्दल चौधरी जितके बेफिकीर होते तितकेच ते लोकही त्यांच्याबद्दल बेफिकीर होते. चौधरी नकळत स्वतःशी हसले. पिट्टम फाट. टेकडीच्या माथ्यावर गार हवा चालली होती. रुमाल गळ्याभोवती गुंडाळून घेण्या इतपत गार. संध्याकाळ उलटत जाईल तसा वरचा गारवा वाढतच जाणार होता. चौधरी त्यांच्या नेहमीच्या खडकावर बसले. इथे वारा प्रत्यक्ष अंगावर येत नव्हता. त्यांची नजर वर गेली. असं म्हणतात नजर अडवायला काहीच नव्हतं. आकाशाचा 4 पंचमांशाहून अधिक मोठा पट त्यांच्या नजरेला खुला झाला होता. चंद्र असला तर तो उशिरा उगवणार होता. आत्ता तरी त्यांची कोणतीच खूण दिसत नव्हती. धूळ, धुकं, परावर्तित प्रकाश यांनी क्षितिजा जवळचा काही भाग धूसर झाला होता. बाकीचा आकाशाचा सर्व निळा काळा विस्तार स्फटिकासारखा स्वच्छ होता. आणि चांदण्या हजारांच्या संख्येनं त्या सर्वत्र लखलखत होत्या. हा चमकणारा प्रत्येक बिंदू जर एक एक सूर्य असेल आणि त्याच्या भोवती आपल्या पृथ्वीसारखे जर अनेक ग्रह फिरत असतील तर केवढा अवाढव्य हा पसारा. आणि त्यांच्या मानानं आपलं जीवन, आपल्या महत्वाकांक्षा, आपले राग, लोभ, आवड, निवड या किती क्षुल्लक गोष्टी. चौधरींना माहीत होतं की हे आत्मज्ञान फार काळ टिकणारं नाही. साबणाच्या बुडबुड्यासारखं फुटणार आहे, तरीही अस्तित्वात होतं तोवर ते समाधानकारक होतं, सुखकारक होतं. लांबवरून हमरस्ता जात होता. वाहनांच्या दिव्यांची रांगच्या रांग सरकत होती. फक्त हलते दिवे, पिवळे आणि लाल, त्यांचा आवाज येतपर्यंत येत नव्हता. जरा जवळ नदीची अस्पष्ट चमक दिसत होती. सध्या कॉजवेच होता, त्यावरून एखादं वाहन गेलं की दिव्याची दुहेरी प्रतिमा दिसे.
नदीच्या एका अंगाला कोळ्यांची जुनी वस्ती अजूनही होती. आता अर्थात मासेमारीपेक्षा त्यांचे इतरच धंदे जास्त चालत. गावठी दारूचा पुरवठा करण्यासाठीही त्यांच्या बोटी वापरल्या जात. पण आता त्यांच्या झोपड्यांच्या मंद दिव्यांचा पुंजका येथून दिसत होता आणि त्यांना तरी दोष कशासाठी द्यायचा. सर्वच जण जगण्याची धडपड करत होते. समाजाची गरज होती ती ते भागवत होते. संधी उपलब्ध होती तिचा ते फायदा उठवत होते. मागणी पुरवठा या साध्या तत्वाचा हा परिपोष होता. अर्थशास्त्र पाप पुण्य बेकायदेशीर कायदेशीर काहीही जाणत नाही. त्यांची पाप उघड तरी दिसत होती. पण आता या सोनेरी दिव्यांच्या या झगमगाटाखाली गावात इतर काय अनाचार चालले नसतील. चोऱ्या जुगार बदफैलीपणा जबरी गुन्हे आणि कितीतरी. फक्त ते सर्व नजरेआड होतं. चौधरींची साक्षेपी नजर गावावरून फिरली. ही कोऑपरेटिव्ह बँक, ही स्टेट बँक, हे ज्योती थिएटर, ते 3 मजली उल्हास लॉज, तो गांधी रोड, एक एक ठिकाण ते ओळखत होते. आणि ते नवीन कॉलेज असलं पाहिजे. बांधलं गेलंय त्यांनी ऐकलं होतं, पण अजून ते तिथपर्यंत पोहोचले नव्हते. गरेवाल नावाच्या कोणा धनाढ्य दानशूर महात्म्यानं त्या कॉलेजच्या रूपानं आपल्या घराण्याचं नाव अमर करून ठेवलं होतं. म्हणे 10 लाख दिले वाटतं. त्याखेरीज का एवढी अवाढव्य अद्ययावत इमारत उभी राहील? आणि अशा जर आणखी काही मोठ्या महत्त्वाच्या संस्था इथे आल्या तर गावकरीच गावाचं 3 वाडी नाव बदलतील. चौधरींना वाटलं आणि स्वतःशी हसत त्यांनी नजर वर केली. विमानाचे रंगीबेरंगी दिवे त्यांना आधी दिसले आणि मग त्याचा आवाज त्यांच्या कानावर आला. दिव्यांची रांगच्या रांग दिसत होती. शिवाय पिवळे हिरवे लाल प्रकाश काही संकेतानुसार उघडझाप करत होते. त्याचं कोडं चौधरींना माहीत नव्हतं आणि विमानही ओळखता येत नव्हतं. फक्त जम्बो किंवा एअरबस असलं कोणतं तरी खूप मोठं असावं असा तर्क होत होता. ही फ्लाईट रोजच 3 वाडीवरून जात होती का हेही त्यांना माहीत नव्हतं, कारण संध्याकाळनंतर ते या बाजूला क्वचितच येत असत. पण आता त्यांची नजर आकाशातून हलणाऱ्या त्या रंगीबेरंगी दिव्यांवर खिळून राहिली होती. वास्तविक मानेला जराशी रग लागली होती. विमानात त्यांना काहीही स्वारस्य नव्हतं, तरीही नजर हलत नव्हती. दिवे जवळ येत होते. विमान त्यांच्या दिशेनंच येत होतं. कदाचित ते त्यांच्या डोक्यावरूनही जाईल त्यांना वाटलं. एव्हाना विमानाच्या प्रचंड आकाराची काळी छाया अवकाशावर दिसायला लागली होती. आवाजही क्षणाक्षणाला मोठा मोठा होत होता. चौधरींचा विमानांशी फारसा संबंध आला नव्हता. नोकरीत असताना त्यांना अनेक वेळा विमानानं प्रवास करावा लागला होता, पण त्याची त्यांना खरी सवय अशी कधी झाली नव्हती. आणि आता हा 250-300 लोक पोटात घेऊन उडणारा झगमगता सोनेरी पक्षी त्यांच्याकडे येत होता. एकदम एखाद्या खोल खड्ड्यात गेलं की पोटात कसा गोळा उठतो, चौधरींना तसंच काहीसं वाटत होतं. सर्व काही ठीक नाहीये, काहीतरी कुठंतरी चुकतंय त्यांना वाटत होतं. कसं त्यांना सांगता आलं नसतं. कदाचित त्या विमानातच वर विमान वळत होतं. आता हे अनैसर्गिक वाटत होतं एवढंच नाही, एक मोठा पंख खाली कल्लासा वाटत होता. वळायचं होतं तर इकडे आणलं कशाला? ते मनाशी असाच काहीतरी विचार करत असतानाच ते एकाएकी झालं. खूप गोष्टी एका क्षणी झाल्या. विमानाच्या मध्यभागी एक प्रचंड स्फोट झाला. आवाज जरी मागाहून आला तरी स्फोटाचा प्रकाश तत्क्षणी दिसला. विमान अक्षरशः शतशः विदीर्ण झालं. मग समोरच्या दृश्याचा अर्थ त्यांच्या मेंदूत शिरताच स्फोटाचा आवाज, स्फोटाची लाट, या सर्व गोष्टी एकदम दुय्यम झाल्या. डोळ्यांसमोर एक भयानक प्रकार घडत होता. ते तुटकं अर्धवट विमान खाली धरणीच्या दिशेनं गरगरत येत होतं आणि त्यातून अनेक काही बाहेर फेकलं जात होतं. सामान असेल, बॅग्स असतील, कदाचित प्रत्यक्ष माणसं सुद्धा. बाप रे! स्फोटाचा धुडूम आवाज कानावर आदळताच त्यांच्या तोंडून अभावितपणेच उद्गार निघाले. देवा, काय हे? विमानाचा अर्धा तुटका आकार त्यांच्या डोक्यावरून 100 फुटावरून घोंगावत गेला. 4 इंजिनांच्या मागे ज्वालांचे लोटच्या लोट मागे निघत होते.
त्या विमानाच्या प्रवासानं इतकी जोराची वावटळ उठली की चौधरींना आपला तोल सुद्धा सांभाळणं कठीण गेलं. तो भयानक उडता सापळा वरून गेला तेव्हा त्यांना दिसलं की सर्व खिडक्यातून आतला लाल भडक प्रकाश बाहेर येतोय. शरीराला पडलेल्या भेगेतून ज्वालांचे लोटच्या लोट बाहेर निघत होते, वाऱ्यावर फडफडत होते. विमानाचा मागचा भाग वेडा वाकडा लोंबकळत होता, कोणत्याही क्षणी तुटून कोसळणारसा वाटत होता. केवळ सुरुवातीच्या प्रचंड गतीमुळे ते सरळ खाली जात होतं. शेवट काय होणार ते दिसतच होतं, पण चौधरींना तो शेवटच्या क्षणाचा अपरिहार्य विध्वंस डोळ्यांनी पाहणं अशक्य झालं. त्यांनी हातांनी तोंड झाकलं, मान खाली केली. हातामागच्या मिटलेल्या डोळ्यातूनही त्यांना स्फोटाचा प्रखर प्रकाश जाणवला. पायाखालची जमीन स्फोटानं हादरलेली जाणवली. मग त्यांनी हात खाली घेतले, मान सावकाश वर केली. नदीजवळ काही गुदामं होती. त्यांच्या मागच्या आकाशाचा भाग लाल रंगानं उजळला होता. काही ठिकाणी तर गुदामांच्या वरही ज्वाळांच्या शिखा दिसत होत्या. वेळेचा एक एक क्षण काचेच्या धाग्यासारखा लांबच लांब ताणला गेला होता. संवेदनांतही गोंधळ होत होता. काही क्षणांपूर्वी कानावर आलेला आवाज त्यांना आत्ता जाणवला. डोक्यात कलकलाट माजला. समोरचा देखावा थरथरायला लागला. आवाजाच्या हादऱ्याच्या धक्क्याशीच मुकाबला करायला मेंदूला काही क्षण लागले आणि मग शांतता झाली. भयानक अघोरी शांतता. गुदामांच्या मागे अजूनही आगीचे लोळच्या लोळ वर उठत होते. सर्व देखाव्यावर एक भीषण लाल प्रकाश पसरला होता. मघाचं निरभ्र तारकांकित आकाश आता धुराच्या लोटाखाली काजळलं होतं. गावात सर्वत्र हा धक्का जाणवला असणार त्यांची खात्री होती. या असल्या भीषण अपघातातून कोणीही वाचलं असण्याची शक्यता अजिबात नव्हती. तरीही त्यांना तिकडे जाणं क्रमप्राप्तच होतं. अशा अपघाताच्या वेळी त्यांची मानवताच त्यांना अलिप्त राहू देणार नव्हती. टेकडीच्या आसपासचा सर्व परिसर चौधरींनी पायांखाली हजारदा तरी तुडवला होता. चढ उतार, खाच खळगे, लहान सहान ओहळांच्या भेगा, सर्व काही त्यांच्या परिचयाचं होतं. मगाचा क्षणभराचा ढिल्लेपणा आता गेला होता. वर्षांची लष्करी शिस्त शरीरावर आरूढ झाली होती. पाय मार्ग क्रमायला लागले होते. पुढे काय असेल ते असो, तिथे शक्य तितक्या लवकर पोहोचणं त्यांचं कर्तव्य होतं. ते सपाट्यानं निघाले तरीही गुदामांच्या रांगेपाशी पोहोचायला त्यांना 15 मिनिटं तरी लागलीच. आणि त्या रांगेच्या पिछाडीसच ते थांबले. छातीचा भाता हाफ हाफ चालला होता. कपाळावर मानेवर घाम निथळत होता आणि समोरचा व आसपासचा देखावाच स्तिमित करणारा होता. विमानाचा मुडपलेला भंगलेला तुटका आकार एका प्रचंड राशीत पडला होता आणि स्वतःच्या चितेनं प्रकाशित झाला होता. विमानाचं पोट जमिनीत चुरमडलं होतं. नाकाचा शेंडा दाबला गेला होता. नाक वर गेलं होतं. विमानाचा मागचा भाग शेवटच्या दणक्यानं अलग होऊन शेजारीच पडला होता. एक प्रचंड पंखाचा विस्तीर्ण पृष्ठ तिथेच पडला होता. फक्त विमानाची उंचच्या उंच शेपटीच तेवढी सरळच्या सरळ उभी होती. मोडक्या तोडक्या अवशेषातून वर आलेली, एकही डाग वा लांछन नसलेली चकचकत्या धातूची, आता उसळत्या ज्वालांच्या प्रकाशात चमचमणारी ती शेपटी सैतानाच्या एखाद्या आसुरी कोटीसारखी दिसत होती. गुदामांच्या मागे मोकळं माळरान होतं. त्याचा आत्ताचा उद्ध्वस्त परिसर पाहून चौधरींनी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. या ओसाड माळरानाऐवजी विमान जर गावातल्या रहदारीनं गजबजलेल्या रस्त्यावर किंवा एखाद्या वसाहतीच्या भागावर कोसळलं असतं तर त्या अनर्थाची त्यांना मनात कल्पनासुद्धा करता येईना. जळत्या विमानापासून सर्व बाजूंना दूरवरपर्यंत धातूचे वेड्यावाकड्या आकाराचे अनेक तुकडे फेकले गेलेले दिसत होते. कदाचित विमान जमिनीवर आदळताच त्या मोठ्या दणक्यानं ते फेकले गेले असतील किंवा विमानातल्या इंधनाचा स्फोट झाल्यावर त्या स्फोटानं ते इतस्ततः विखुरले असतील. धातू आगीत तापून लाल झाला होता आणि जिथे जिथे तुकडा पडला होता तिथलं तिथलं वाळकं गवत वा पालापाचोळा वा झुडूप पेटलं होतं. सर्व माळरानभर या लहान लहान होळ्या दिसत होत्या.
अजूनही विमानाच्या खऱ्या प्रचंड आकाराची कल्पना येत नव्हती, पण चौधरींनी जेव्हा समोरच्या जळत्या राशीकडे पाहिलं तेव्हा त्या धगधगत्या लाल पार्श्वभूमीवर त्यांना काही काही लहान काळ्या आकृत्या दिसल्या. म्हणजे आधीच कोणीतरी मदतीसाठी तिथे पोहोचलं होतं. तर ती माणसं होती, पण कशी लहान खेळातल्या बाहुल्यांसारखी दिसत होती. प्रचंड राक्षसी. एवढ्या हलकल्लोळातून कोणी वाचलं असण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच, पण अर्थात योगायोग कसा कार्य करेल कोण सांगणार. वेळेवर मदत पोहोचली तर खरोखर एखादा अगदी मरणाच्या दाढेतूनही वाचायचा. जे कोणी आता त्या जळक्या विमानाभोवती जमलेत त्यांच्या प्रयत्नांना ईश्वर यश देवो एवढीच चौधरी मनातल्या मनात प्रार्थना करत होते. गुदामांची रांग ओलांडून ते जसे माळरानात आले तसं त्यांना खाली नीट पाहून चालावं लागायला लागलं. अगदी इथपर्यंत काही अवशेष फेकले गेले होते. मधूनच एखादी अस्पष्ट आरोळी कानावर येत होती. रात्रीचा काळोख उजळून टाकणारी ती धडधडती चिता, वर उसळत जाणारे काळ्या पांढऱ्या धुराचे लोट, त्या जळत्या पटावर दुर्बल वाटणाऱ्या क्षुद्र वाटणाऱ्या लहान काळ्या मानवी आकृती, सर्वत्र विखुरलेले लहान लहान विस्तव. चौधरींना वाटलं एखाद्या संवेदनक्षम कवीच्या मनपटलावर नरकाची प्रतिमा अशीच उमटेल. खाली पाहत ते सावकाश पुढे निघाले होते आणि 10-15 पावलं गेल्यावर वाऱ्याच्या एका गरम झोताबरोबर त्यांना तो वास प्रथम जाणवला. त्यात तेलाच्या धुराचा वास होता, तापलेल्या पत्र्याचा वास होता, पण त्यात आणखीही काहीतरी होतं. पुन्हा 1-2दा श्वास घेताच त्यांना ती ओळख पटली आणि त्यांचं शरीर शहारलं. तो वास भाजलेल्या होरपळलेल्या मांसाचा होता. मनाशी ओळख पटताच ते हबकले. पोटातून उमाळा आल्यासारखा झाला. त्यांना वाटलं आता आपल्याला वांतीच होणार आहे. कपाळावरचा घाम पुसून त्यांनी स्वतःला कसं तरी सावरलं. विमानात उतारू होते तरी किती, 300च्या आसपास नक्कीच असणार. म्हणूनच तो दर्प इतका तीव्र होता. देवा रे देवा. एक प्रकारच्या ग्लानीतच चौधरी पुढे पुढे चालत राहिले. आपण जळत्या विमानाच्या किती जवळ आलो आहोत याची त्यांना कल्पना नव्हती. चेहऱ्यावर एकदम जेव्हा धग लागली तेव्हा ते थांबले. धडधडत्या ज्वाला त्यांच्यापासून 50-1 फुटांवर होत्या. गरमी जवळजवळ असह्य होत होती. या वासानं त्यांच्या डोक्यात कलकलायला लागलं होतं. त्यांना तिथे जास्त वेळ थांबवणारच नव्हतं आणि थांबून तरी काय उपयोग होता. असल्या आगीतून कोणी वाचलं असणं अगदी अशक्य होतं. अगदी शेवटची म्हणून त्यांनी आसपास एक नजर टाकली. त्यांच्या आसपास विदीर्ण मृतदेहांचा खच पडला होता. मृत्यू काही चौधरींना अपरिचित नव्हता, पण रणक्षेत्रावरचे जवान मृत्यूला निधड्या छातीनं भेटायला गेले होते. उलट हे सामान्य निरपराधी साधे लोक त्यांची ही अवस्था त्यांना पाहवत नव्हते. एकवार त्यांनी चेहऱ्यावरून हात फिरवला, पण तो देखावा त्यांच्या स्मृतीवरून कधीही पुसला जाणार नव्हता. हातपाय तुटलेली शरीरं, काळवंडलेले देह, त्यांच्या मागे आकाशात ज्वालांचं तांडव चाललं होतं. प्रकाश कमी जास्त होत होता, डोळे फसत होते. हलत्या प्रकाशात काही शरीरं हालचाल करीत आहेतशी वाटत होती. जरा अंतरावर त्यांना पांढुरकं काहीतरी दिसलं. लहान, एखादं लहान मूल. आईच्या कुशीत असलं तर वाचलं असेल. वर्तमानपत्रातून वाचलेल्या काही काही आश्चर्यकारक हकीकती त्यांच्या मनासमोरून सरकल्या. देवा, ते मनाशी म्हणाले, एवढं तरी माझ्या हातून होऊ दे. एक तरी संधी दे मला. वाटेतले अडथळे चुकवत ते तिथपर्यंत पोहोचले. त्यांना पांढरं दिसलं होतं. ती एक कचकड्याची बाहुली होती. कोणीतरी लहान मुलगी शेवटच्या क्षणी तिच्या बाहुलीशी खेळत असावी. ती बाहुली बाहेर फेकली गेली होती. आता उताणी पडली होती. चेहऱ्याचा अर्धा अधिक भाग वितळला होता, पण तोंड अजूनही त्या होती निर्जीव हास्यात उघडं झालं होतं. आता ते हास्य हिडीस अभद्र वाटत होतं. रागानं चौधरींनी ती बाहुली लाथाडली. त्यांना माहीत नव्हतं, नाहीतर त्यांनी बाहुलीला स्पर्शही केला नसता. बाहुली नव्या यांत्रिक खेळण्यांपैकी होती. आतलं यंत्र बिघडलं होतं, पण काही प्रमाणात काम देत होतं. कदाचित आधी किल्ली दिलेलीही असेल, पण चौधरींनी लाथाडताच आतली कळ फिरली असावी, कारण ती बाहुली एकाएकी हातपाय आणि मान हलवायला लागली. जळलेला वितळलेला चेहरा पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे वळत होता. डोळ्यांची उघड झाप होत होती. चेहरा त्या विद्रूप हास्यात दुमडला होता.
चौधरी काहीतरी ओरडले. खरा प्रकार लक्षात यायला 1-2 मिनिटं जावी लागली, पण तरीही त्यांचं सर्व अंग थरथरत होतं. नव्यानं घाम फुटला होता. त्यांना कळलं की आता आपले जवानीचे दिवस राहिले नाहीत. मनाला कितीही उभारी असली तरी शरीराच्या प्रतिक्रिया आंधळ्या अविचारी होत आहेत. गरमी आता खरोखरच असह्य झाली होती. चौधरी माघारी वळले. त्यांची मान एक प्रकारच्या पराभूत भावनेनं खाली गेली होती. ते काहीही करू शकले नव्हते. इतका वेळ खाली दडपला गेलेला धक्का आता वर येत होता, जाणवत होता. पाय कापायला लागले होते. इथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. ते माघारी वळले. जळत्या विमानावर त्यांनी शेवटची नजर टाकली आणि मग सावकाश सावकाश रखडत्या पावलांनी ते माळरानावरून परत निघाले. सर्वच अविश्वसनीय होतं. घटना अशा काही विलक्षण वेगानं घडल्या होत्या की त्या मनात सामावताच येत नव्हत्या. चौधरींच्या मनाला एक बधीरपणा आल्यासारखा झाला होता. घट्ट मिटलेल्या डोळ्यांना कदाचित विलक्षण दाबाखाली असेल, विविध अशक्य रंगवलय दिसावीत तशा त्यांच्या सर्व ज्ञानेंद्रियांना कदाचित त्या क्षणाच्या विलक्षण अभूतपूर्व ताणाखाली असेल, विविध असंभाव्य संवेदना जाणवत होत्या. एकदा त्यांना वाटलं एवढ्यातच आपल्याला धक्का देऊन कोणीतरी पुढे गेलं. ते जरा थांबतात तोच मागच्या बाजूने एका लहान मुलाचा का मुलीचा मोठ्यानं हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर आला आणि जरा पलीकडूनच कोणाचा तरी मोठमोठ्यानं रडण्याचा आवाज ऐकल्यासारखं त्यांना वाटलं. आवाज खरे होते की भास होते? अग्निशामक दलाची, पोलीस दलाची, स्वयंसेवक दलाची माणसं मदतीसाठी आली होती, पण त्यांच्यात हसणारी लहान मुलगी कशी असेल? क्षणभर त्यांना मोह झाला. परत एकदा त्या घोळक्यापर्यंत जावं, पाहावं कोणी भाग्यवान प्राणी या महान आपत्तीतून वाचलाय का. पण शरीराची व मनाची थकावट त्यांना चांगलीच जाणवत होती. उद्याच्या वर्तमानपत्रात किंवा रेडिओवरच्या बातम्यात काय परिस्थिती आहे ते समजेलच. ते मनाशी म्हणाले आणि परत वळाले. घराच्या दिशेनं चालायला लागले. सैतान प्रकरण 3. परभा नुकताच गावातून आला होता. मीठ, मिरची, तेल, हळद, साबण, साखर अशी वाण्याकडची काही खरेदी करून आला होता. सामानाची पुडकी त्यानं झोपडीत ठेवली होती आणि दिवसभराचा शीण घालवण्यासाठी तो बाहेर जरा वाऱ्यावर बसला होता. विडी तोंडात घातली होती आणि काडेपेटी हातात घेतली होती आणि तेवढ्यात हे पेटतं, दडदडतं, घरघरतं विमान टेकडीवरून आकाशातून एखाद्या राक्षसासारखं झेपावत आलं होतं. विडी काडी तशीच हातात धरून परभा नुसता पाहतच राहिला. माळरानावर विमान कोसळताना पाहणारा, त्या एकमेव क्षणाचा तो कदाचित एकमेव साक्षीदार असावा. काहीतरी आखरीत होत आहे त्याला पाहता क्षणी समजलं होतं आणि तो ताडदिशी उभा राहिला होता. विमान पोटावरच आपटलं. परभा नकळत आई ग म्हणाला. क्षणभरातच मोठा जाळ दिसला. सेकंदभरात स्फोटाचा आवाज आणि गरम हवेची लाट आली. झगमगत्या लाल प्रकाशात विमानाची रेषानरेषा स्पष्ट दिसत होती. परभा डोळे चोळून चोळून समोर पाहत होता. त्या विमानाच्या अग्निकुंडातून एक काळी छायाकृती अलग झाली होती. परभासारख्या अशिक्षितालाही समजत होतं की ही केवळ अशक्य गोष्ट आहे, पण ती त्याच्या डोळ्यांसमोर घडत होती. ती छायाकृती काही क्षण धडधडत्या विमानाकडे पाहत उभी राहिली आणि मग त्या पेटलेल्या पार्श्वभूमीवरून सरकत सरकत सावकाश सावकाश रात्रीच्या काळोखात गडप झाली. आरडाओरडा करून परभानं वस्तीवरचे जे काही लोक हजर होते त्यांना बाहेर आणलं आणि सर्व अपघाताच्या ठिकाणाकडे निघाले. काही मदतीसाठी असतील तर काही नुसते बघे म्हणून असतील. काहींच्या मनात या आपत्तीत काही स्वार्थ साधता आला तर पाहावं असंही असेल. जळत्या विमानातून निघालेली आणि अंधारात गडप झालेली ती मानवाची छायाकृती परभा काही केल्या विसरू शकत नव्हता. जेव्हा गप्प राहणं अगदी अशक्यच झालं तेव्हा त्यानं आपण पाहिलेला प्रकार लोकांना सांगितला, पण ती वेळ यायला अजून अवकाश होता. सैतान प्रकरण 4. 3 वाडीवरून सहसा विमान जात नसे, पण कधीमधी एखादी फ्लाईट गेलेली होती. शिवाय पुण्याला लष्करी विमानतळ होता. तिथली मिग किंवा सुखायो किंवा कधीकधी एखादं कॅरावेल पुण्यावर घिरट्या घालून जायचं 3 वाडीवरही. तेव्हा आकाशात विमान दिसणं ही काही अभूतपूर्व गोष्ट नव्हती, पण
ते 3 वाडीच्या दिशेनं वळलं, खाली यायला लागलं तेव्हा मात्र बऱ्याच माना वर झाल्या. पण विमान जसं झपाट्यानं खाली आलं त्याचा आवाज कानठळ्या बसवण्या इतका मोठा झाला. त्या टेकडीला जवळजवळ स्पर्श करून गेलं तेव्हा लोकांना शंका आली की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. मग सर्वांनाच हवेत विमानातला स्फोट झालेला दिसला. टेकडी पलीकडे कुठेतरी विमान कोसळणार ही अटकळ साऱ्यांनाच आली होती. पोलीस चौकीवरचा फोन खणखणायला लागला होता. फायर ब्रिगेडचा एक बंबही निघाला होता. स्टेशन ऑफिसर पुण्याला फोन करत होता आणि शक्य असतील तेवढे सर्व बंब पाठवण्याची विनंती करत होता. मग हॉस्पिटलना फोन गेले होते. हॉस्पिटल आवारातून ॲम्ब्युलन्स गाड्या बाहेर निघाल्या होत्या. इमर्जन्सी ड्युटीवरचे डॉक्टर सज्ज झाले होते. विमान जमिनीवर आदळल्यावर 5 मिनिटांच्या आत मदतीचं पहिलं पथक अपघाताच्या ठिकाणी हजर झालं होतं. पण लागलीच इंधनाचा स्फोट झाला होता आणि मग लागलेली आग इतकी रौद्र भीषण होती की 50 फुटाच्या आत पाय टाकणंही अशक्य होतं. इथल्या फायरमनना खास ॲस्बेस्टॉसचे कपडे वगैरे काही नव्हतं. बंब हजर झाल्यावरही त्या प्रचंड आगीवर पाणी मारण्यात किंवा गॅसचे सिलेंडर वापरण्यात काही अर्थ नाही हे ओळखून ऑफिसर नुसता पाहत बसला होता. अग्नीचा हा भस्मासूर विमानाच्या पोटातल्या सर्वच्या सर्व जीवांचा बळी घेतल्याशिवाय शांत होणार नव्हता. आधी त्या जळत्या विमानाच्या भोवती लोकांनी खूप धावपळ केली होती. पण आत कोणीही जिवंत असणं अशक्य हे माहीत असूनही अगदी कोणालाही मदतीची केवढीही गरज भासली तरी कोणाला जवळ जाता येत नाही. हे एकदा उघड झाल्यावर सर्वजण उष्णतेच्या परिघाबाहेर असहाय्यपणे हातावर हात चोळत ती सक्तीची निष्क्रियता कशी तरी सहन करत समोर नुसते पाहत उभे होते. 15-20 मिनिटातच कमिशनर, DSP, लष्करी अधिकारी तिथे हजर झाले. एअर इंडियाचे अधिकारी मुंबईहून निघाले होते. ते 2-2.25 तासात हजर होणार होते. त्यांच्याबरोबर मुंबई, दिल्ली, बँकॉक फ्लाईटसाठी मुंबईत चढलेले आणि आधीच हजर असलेले अशा सर्व उतारूंची यादी होती. पण कोणीही वाचलं नसणार सर्वांना खात्री होती. मित्रांनो, भीषण संकटाच्या आचेत सापडलेल्या त्या मानवी आत्म्यांचा सैतान कसा ताबा घेतो हे आपल्याला पुढच्या भागांमध्ये दिसणार आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला आपल्या कॉमेंट्स जरूर लिहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये आपण भेटूच.